त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील झालेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते, वेळही खूप झालेला आहे आणि तरी देखील तुम्ही थांबलेले आहात. हा मोर्चा म्हणजे ठाणेकरांच्या मनातला आक्रोश होता. ठाणेकरांच्या मनात एक आक्रोश आहे. मला विचारलं, तुम्ही सगळे एकत्र कसे काय आले? दरोडेखोराला पकडायला सगळ्या गाव एकत्र येतं तसं आमचं झालं. काय आहेत आमच्यात मतभेद आहेत, मतभेद नाहीत असं मी म्हणत नाही, पण जेव्हा गाव वाचवायचं असतं ना, तेव्हा तू कोण आणि मी कोण नाही, पहिला दरोडेखोराला टिकवायचं. या शहरातला गब्बर सिंग पहिल्याला आपल्याला थांबवावा लागेल, तर हे शहर वाचणार आहे. गब्बर सिंग कोण हे मी आपल्याला वेगळं सांगायला नको. संपूर्ण गावाला आग लागली आहे, पाणी कुठून आणणार? विक्रांत चव्हाणने विचारलं ते बरोबर आहे. इतके वर्ष ठाणे महानगरपालिका आहे तुमच्या हातात, एक साधं धरण नाही दिलं तुम्ही. धरण, त्या महिला भगिनी उभ्या आहेत ना, तुमची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, 2002 साली आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे पाणी प्रश्न सोडवायचा. भास्कर जाधव साहेब, पद्मसिंह पाटील हे तेव्हा इरिगेशन मिनिस्टर होते. त्यांचे आणि माझे संबंध आपल्याला माहिती आहेत. मुंबईच्या नावावर असलेलं शाही धरण एका मागणीवरती त्यांनी ठाण्याच्या नावावर केलं. सगळं झालं, टेंडरची प्रक्रिया झाली, 450 कोटी रुपयाला ते धरण बांधलं जाईल असं शासनाने सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने ते पैसे द्यावेत, आम्ही ते धरण बांधून देतो, इथपर्यंत सगळं गेलं. पण टेंडर कोण काढणार याच्यावरती ते धरणच नाकारलं. ते कोणी नाकारलं, तेव्हा नेते कोण होते हे मी वेगळं सांगू का? काय गरज आहे असं मला वाटतं. पण इतके नतद्रष्ट इथले नेते होते की आज जी तहानलेली ठाणेकर भगिनी आहे त्याचा सर्वस्वी जबाबदार त्या काळचे आणि आजचेही नेते त्याला जबाबदार आहेत. त्यांनी ते धरण नाकारलं. आज त्या धरणाची किंमत 2800 कोटी रुपये झाली आहे. 2800 कोटी रुपये. म्हणजे चुकलेल्या धोरणांमुळे तुम्ही ठाण्याची वाट लावली. वाट, अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट. पैसे जमा कोण करतंय? 200 रुपये आणि 300 रुपये स्क्वेअर फीटचा भाव आहे. मी वरती आयुक्तांना सांगितलंय, इथे मागे बीएसयूपीची बिल्डिंग आहे आणि ठाण्यात जेवढ्या बीएसयूपीच्या बिल्डिंगी झाल्या आहेत, ठाण्यात जेवढ्या म्हाडाच्या बिल्डिंगी झाल्या आहेत, त्याच्यात राहणारे कोण आहेत? त्याच्यात बाधित म्हणजे ते प्रोजेक्ट अफेक्टेड, म्हणजे ज्यांची घरं एखाद्या प्रकल्पामुळे गेली आहेत त्यांना ती घरं द्यायची आहेत. पण राजन विचारे साहेब, तुम्हाला माहिती का, इथले दादा नगरसेवक जे आहेत त्यांचा पीए, त्याच्या पीएची बायको, त्याच्या पीएचा नौकर, यांना ती घरं दिलेली आहेत. आणि याच्यात सगळे अधिकारी आणि सगळ्या दादा नगरसेवकांचा सहभाग आहे. हिम्मत असेल, हिम्मत, आयुक्त बसलेले आहेत,